उन्हाळ्यात पावसाळा आलाय, अवकाळी पाऊस बघू आता त्याच्यात गारी पाठवत लय लय पाऊस आलेला आहे, पाणी व्हायला लागलंय, गारी हरभरा एवढ्याला गारी पाडायला लागल्या आता. डुकरापेक्षा ज्यादा आहे वारण पावसाने पाडले. पाऊस असता लिसत काहीच नसतं झालं. हे गाईज बिसुबीत स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा आपल्या ते कांदे काढायचं चालू आहे. खाली अर्ध वावर बी सगळं कांदे काढून झालेले. याला आता कांद्याला पावले 4 वायल्याचे कांदे पार झालेले, 3.5 पावले 4 वायल्याचे. बा कांदा एवढा बसलाय वाती खाली, झाकून ठेवलाय उन्हाने खराब व्हायला म्हणून. आणि बा सगळं वावरात आहे, तुम्हाला वल्ल दिसन कमन ते काल कांदा काढलेला आहे. आणि कांदा काढला लगेच पाऊस आलेला आहे. काल 4 वाजताच पाऊस आला होता. हे एवढाच कांदा काढून झाला होता, दुपारवर काढायला लागले होते म्हणून. कांदा आणि सगळा येऊ कांदा हे दिसतोय भिजलेला कांदा येऊ पावसाले. आज बी बघा सगळं वातावरणाला ढगाळाचे आभाळ आहे की बघा. दुपारी आता झालेली तरी बी सूर्य का अजून दिसायला वावर इथं सूर्य आहे. आणि काल इतका पाऊस झालेला आहे खतरनाक. काल पाऊस झालेला आहे, खोऱ्याला पाणी आलं त्याला पाणी आलं. आत्ता तुम्हाला बा काल मी काही व्हिडिओ काढले होते, पाऊस आलता तेव्हा गारा बी पडल्या होत्या, ते व्हिडिओ दाखवतो. आणि आता वर बी बा आपलं काढा तिकडे दिसत असेल का नसेल ते बी सगळं वारं लय सुटलं होतं, ते सगळं सपाट झालंय ते बी दाखवतो. आधी तवर तुम्ही भावी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो पावसाची, ते बघा तवर इथं तवर काढा व्हिडिओ बघूच तर तुम्हाला. उन्हाळ्यात पावसाळा आलाय, अवकाळी पाऊस बघू आता त्याच्यात गारी पाठवत लय लय पाऊस आलेला आहे, पाणी व्हायला लागलंय सगळं. पाण्याला खालचं पाणी फास्ट आलेला आहे पाऊस. पावसात गुरं कशी पळत येत बघा. शेळ्या बी त्याच्यात फास्ट पाऊस वाढायला लागला आता. विजा बी चमकायला लागल्या आता. गरजलं बसली आणि कांदे बी काढायला आलेले आहेत. आता बघू काय होतंय आणि काय नाही. कांद्याचं वाटोळं करायला पाऊस आलेला आहे बा. आता सगळा डोंगर बी पांढरा झालाय सगळं. गारी बी पाडायला लागल्यात लय. गारी दाखते ओके बा, पांढरा दिसतात त्या गारीच्या. तर खतरनाक गारी पडायला लागलेल्या आहेत. कांद्याचं वाटोळं केलेलं आहे पावसाने. ओके बा गारी ह्या आहेत गारी. हरभरा एवढ्याला गारी पडायला लागल्या आता. वारं बी सुटलंय, वारं वावतात. तुम्हाला आता मी वरच्या घरातून दाखवतो बा, तिकडं कसं दिसतंय पाऊस बा. आता पाऊस झालाय चांगला, पाणी बी पाण्यापासून व्हायला लागलंय सगळं. पाणी झालंय आता, इथं व्हायला लागलंय पाणी. मी व्हिडिओ काढतो. हो पान कापड उडत आहे. पाऊस गेला होता परत आता डबल वाढत चाललाय, थोडा वाढत चाललाय पाऊस. आता वारं बंद झालेलं आहे बघा, वारं बंद झालंय आणि पाऊस वाढत चाललाय. हे बा इतका पाऊस झालाय आता, इतका पाऊस चालू आहे. बारीक खोरी आहे, याला पाणी किती आलंय. खाली ही घरापुढचं जी खोरी आहे ती फुल चाललेली आहे. आणि खतरनाक आहे वारं पाऊस. कसं झाड बा हालत आहे खाली. बघा पाऊस किती झालंय, पाणी किती आलंय खोरीला पाणी. खतरनाक पाणी बा. इथं किती वाटत आहे, फुल पाऊस झालेला आहे. दाबून कांद्याचं वाटोळं करायला वाटत आहे पाणी. ओके भदी बा. इकडून पाऊस आलाय का काय माहिती, सगळं पांढरं झालेलं आहे. खतरनाक हे काट्या वाहून आले तिकडून. आणि उली पाऊस चालूच आहे. या
तू छत्री घेऊन आला, मी बिला छत्रीचा आहे. काट्या वाहून आल्यात, किती खुरील पाली आलंय. काय दे राहतील का? पावसात गाडी फसली म्हणून गाडी लुटीत आणली, रस्त्याची चिखलली. भयंकर पाऊस झालेला कांद्यासाठी. आमचे तर कांदे काढायला आलते, आता काढायचे तर आज काही काढले थोडे, उद्या पप्पा गाडी जाम झाली चिखलाली. कशी काढायची चालली पोरीचा पाली. वा वा फुल हवेत पाणी. कस काय पाण्याचा झालाय धबधबा धबधबा. काय वास निघली गाडी धुल. बघितलं आताचे व्हिडिओ, किती वारं, कसला पाऊस होता आणि काय काय झालं. पण आता हे बघा कडाची काय अवस्था झालेली आहे सगळी. हे वारं बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये कसं होतं. आता हे सगळं कडाळ पाडिलेलं आहे. डुकरापेक्षा जादा आहे वारं पावसाने पाडिलं आहे. पाऊस असता लिसत काहीच नसतं झालं. हे सगळं आहे कडाळ वाऱ्यामुळं पडलेलं आहे. हेच काय भाव की दुसरे तुम्हाला जाऊ बी दारे होतं कडाळाचे, होता किती सरळ होते. आणि हे बी कडाळ बा, हे कडाळ गिद्ध तिकडं वर बी सगळे सपाट झालेले आहेत कडाळ. आता हे कापून घ्यावं लागेल, नाही तर खराब होते खाली पडल्यावर पाऊस आल्यावर. आणि कांदे बी बघा, आत्ता तिथं होतं मी, कांदे काढायला आले होते आणि तेवढे कांदे तरी खराब होणारच. ते भिजलेले कांदे काढायला आले आणि कांदे भिजलेत सगळे. आता हे खराब होणारच कांदे. झालं त्या कांद्याचं आता वाट. माझेच काय आता सगळ्याचे कांदे काढायला आलेले आहेत, सगळ्याचेच नुकसान झालेलं आहे. बाय पाथा पडल्या तर त्याच्यात आता पाणी गेलं असल्यावर सगळे कांदे सडतेन. आणि आता एप्रिलचा महिना म्हणजे मार्च एप्रिल महिन्यात कांदे सगळ्याचे काढीचंच असते. तर म्हणून आता अवकाळ्या पाऊस येऊन सगळं कांद्याचं नुकसान करीन. आणि कांद्याला पाहिलंच भाव नाही, अजून सडतेन कांदे. म्हणजे कुठंच काही नाही, कांद्याचं भाव बी नाही, कांदा बी नीट नाही. तर बा आता हे सगळे व्हिडिओ बघितले, दाखवलं तुम्हाला काय काय झालं कांदे पावसामुळे नुकसान. बघतो आज पाऊस आला तर परत दाखवतो अजून किती नुकसान होते आणि काय. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग बघितल्यावर. बाय.